नमस्कार, गुड मॉर्निंग. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे आपला आवडता दिवस म्हणजे आपला सुट्टीचा दिवस. आणि या सुट्टीच्या दिवशी खूप कामं करायची आहेत घरातली. आज बाहेर बहुतेक जायचं नाही असं निखिल म्हणालेला. बघूया, ठरवू, जसं घरातलं काही कामं वगैरे आवरतील त्याच्यानुसार ठरवायचं. तर आता निखिल आणि नित्तू अजून झोपलेले आहेत, तोपर्यंत मी घरातले रूम आवरून घेते, एक खोली आवरायला सुरुवात करते. मध्ये बघू शकता खूप सारा पसारा पडलेला आहे, कपडे वगैरे, आणि हे बॉक्सेस पण मला वर ठेवायचे, त्यातलं सामान सॉर्ट आउट करायचंय. तर मी आता 1 तासामध्ये हे सगळं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. हाय का सगळ्यांना, हाय. आणि मी माझं काम आवरत बसले होते, नित्तू उठून येऊन माझ्याजवळ उभा राहिली. झोप झाली बाळा? हा, चला आता ब्रश वगैरे करू. गॅस जवळ नाही जायचं बाळा. तू स्वयंपाक करते का? आई बनवते ना स्वयंपाक. बाळ आता किचन मध्ये आलेलं आहे आणि काय बनवणार आहे? काय बनवणार तू? शिरा बनवूया आपण, शिरा. काय चाललंय नित्तू? हे नित्तू, तुला पेपर दिलाय ना? हा, हे काय नाही दिलेला, काय म्हणते? याच्यावरती काढायचं चित्र बाळा. घे घे घे, पकड पकड पकड. या ठिकाणी नित्तूची खेळणी सगळी ओतलेली आहेत. ह्यात बरेच अशी तुटलेली फुटलेली पण खेळणी आहेत. आता सगळे आवरून ठेवणार आहे मी आणि नित्तू. नित्तू, आपण आवरायची ना बाळा? नाही काही नाही, आवरायची. येस म्हणेस. घर आवरून स्वतःचं आवरण्यामध्ये माझे ऑलमोस्ट 4 तास गेलेले आहेत आणि आता 12:30 वाजलेले आहेत. तर स्वयंपाक बनवायचे आहे अजून, पटपट आवरते. आणखी बाळाचं पण आवरलंय, बाळाला टिकली लावायची राहिले, लावूया आपण. चल. ही रूम खूपच घाण झालेली होती, सगळा पसारा पडलेला, तर मी आता स्वच्छ आवरून घेतलेले. कपडे वगैरे सगळं आवरले, बाहेरची पण आवरली रूम. पण परत नित्तूने जरा बॉल वगैरे फुगे इकडे तिकडे टाकले. नित्तूची सगळी खेळणी इथे लावून ठेवलेत. बाळाला भूक लागली. भूक लागली बाळा, काहीतरी बनवलं पाहिजे आता पटकन. चला नित्तू, हाय कर सगळ्यांना. आज नित्तूच्या बाबांना देवपूजा करायला सांगितलेली, देवपूजा पण केली त्यांनी. आपल्याला उसाचा रस प्यायला मिळणार आहे. निखिल म्हणाला की उसाचा रस जाऊन आणतो. हो, बाय 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 बाय. चला लगेच या. त्याचा नंबर घेऊन येत जाऊ, त्याला सांगू आपण इथून आम्हाला पार्सल द्यायचं. तुम्ही जाऊन येईपर्यंत मी रांगोळी काढते. लगेच खायचंय का? रांगोळी काढून घेते आधी, रांगोळी नाहीये. हा, चहा त्याच केलोय. ही आहे माझी आजची रांगोळी, छोटीशीच काढली. रस घेऊन आल्यात, आता रस प्यायचा. न सांडता बघू कसे भरतायत. व्हेरी गुड. चीयर्स. मस्त आहे, बरं वाटतंय. रस पिल्यामुळं भूकच निघून गेली, त्यामुळं काही बनवलेलंच नाही जेवायला. आता ज्यावेळी भूक लागेल त्यावेळेस काहीतरी बनवूया. तोपर्यंत कपडे वाळत टाकून येते. कालच या साड्या धुवून ठेवल्यात मी. त्या झाडाला पाणी घालत असतात, एक दिवस आत्ता नाही तर झाड सुकायला लागलं. आता जरा पाणी घालते. फुलं पण सुकून गेली. आणि आता मी खाण्यासाठी पास्ता बनवलेला आहे.
भूक काही जास्त नव्हती त्यामुळं थोडासाच बनवला. दुपारी जेवण झाल्यानंतर जरा पडले होते, झोपावं म्हटलं, पण झोप काय लागली नाही. तर मग आता उठून फ्रेश वगैरे झाले. आता चहा बनवते. हा चहा बनलेला आहे माझं. जरा चहा घ्यायचं म्हणजे आणखी फ्रेश वाटेल. नित्तूची आजी गावावरून आलेत आणि नित्तूसाठी हे गळ्यातलं आणलंय. नित्तू घालून बसली आता. हा आबाला दाखवते, चल. वा 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 वा, छान 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 तू, छान छान. आजीला दिलं, बाळाला आणलं. चल आता काढून ठेवा नित्तू. आजीकडून काढ, आजीकडून जा. आज मी बनवलेली आहे हे मातीच्या भांड्यामध्ये भाजी, वांग्याची भाजी बनवलेली. बघायची आता टेस्ट कशी लागते. आजच्या जेवणात आहे ज्वारीची भाकरी, वांग्याची भाजी, भात, काकडी आणि शेपूची भाजी केलेली आहे. या सर्वजण जेवायला. किचन समोर उभं राहून माझी अशी खराब हालत झाली जरा, कारण उन्हाळ्यामुळे खूप गरम होत आहे. थोडा वेळ जरी किचन समोर उभं राहिलं तरी अंगातून घामाच्या धारा चालू होत आहेत. तर आता आधी जेवण करून घेते आणि मग फ्रेश होते. आज दिवसभर नित्तूला कुठेच बाहेर नेलं नव्हतं, घरीच बसलेलं होतं कंटिन्यू. त्यामुळं कदाचित ती आता शेवटी कंटाळली आणि आज दिवसभर झोपली पण नव्हती ती. तर मग तिला जरा घेऊन गेलो बाहेर. गाडीवरच जाता जाता झोप लागली तिची. मग लगेचच घरी आलो आता आणि आता जरा फ्रेश व्हायचं आणि मग झोपायचं. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये.